आता माझ्या समेत जे काही उमेदवार आहेत जिल्हा परिषदेच्या स्मिताताई पंकज कनसे यांचे स्टार प्रचारक म्हणावं लागेल, कारण शरददादांच्या समेत ते आमदारकीपासून त्यांच्या सोबत आहेत आणि पंकज शेटच्या उमेदवारीपासून ज्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम केले असे बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे काय या मोहित शेटच्या ऑफिसमध्ये बसून त्यांची काय रणनीती चाललेली ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. निलेश शेट, काय चालू आहे? नमस्ते सर. कारण आता जिल्हा परिषदेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचे आपले उमेदवार आहेत स्मिताताई पंकज कनसे आणि पंचायत समितीचे उमेदवार बेल्ला गणातले राजू शेट पिंगट यांच्या प्रचारानिमित्त आम्ही मोहन शेटच्या खांद्याला खांदा लावून किंवा मोहन शेटचा आता नुकताच प्रवेश झालेला आहे. मोहन शेट काय आमच्यासाठी नवीन नाही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे पण आता ते आल्यामुळे आमची ताकद दुप्पट झालेली आहे. म्हणून मोहन शेटच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रणनीती आखण्याचं काम करतोय. शेवटी आता आपल्या उमेदवाराचा प्रचार करणं आपली जबाबदारी आणि घरापर्यंत उमेदवार नेऊन पोहोचवणे आणि चिन्ह पोहोचवणे ही आपली जबाबदारी. त्या पद्धतीने आम्ही याची चर्चा मसलत चाललेली आहे. आता अजून उमेदवारांची माघार व्हायची 27 तारखेला, मग त्याच्यानंतर सगळं स्पष्ट व्हायचं. तुमची तर प्रचारात आघाडी घेतलीच पाहिजे ना सर. आपला उमेदवार नौका आहे, सगळ्यांना परिचित पण झालेला आहे आणि कामाची जर व्याप्ती पाहिली तर कोणतेही काम कोणी सांगावा किंवा कोणत्याही पक्षाच्या माणसाने पंकज शेटला काम सांगावा किंवा वर्गणीची मागणी करावा, पंकज शेटच्या तोंडामध्ये नाही हा शब्दच मी पाहिलेला नाही. जवळजवळ मी 2-4 वर्ष पंकज शेट बरोबर आता राजकारणामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे पंकज शेटचं व्यक्तिमत्व खुलत चाललेलं आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये स्मिताताईला भरघोस मताने लोकच स्वतःहून मतदान करण्यासाठी इच्छुक आहे. आता जवळजवळ 2-3 महिने झाले प्रचाराची आळ सगळी उठलेली आहे. तुमच्या उमेदवाराचा घर टू घर संपर्क झाला की नाही? हो, घर टू घर आम्ही जवळजवळ पोहोचलेलो आहे. सगळ्यांपर्यंत निशाणी सुद्धा उमेदवाराची पोहोचलेली आणि निशाणी पोहोचायची गरज नाही. निशाणी फक्त घड्याळाची आता बाणाचीच आहे आणि बाण सगळ्यांच्या गळ्यात बाणाची आवडच आहे लोकांना, म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि बाण घरोघरी पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे उमेदवार पोहोचल्यासारखंच आहे. राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये नुसती घड्याळाची बाण नाही, कमळ पण आहे. नाही, कमळाने आता नुकतीच एंट्री केलेली आहे. आता त्यांना आपल्याला गृहीत धरावं लागेल, त्यांना काही कमजोर समजून जमणार नाही. ही लढाई तिरंगी होणार आहे, तर मग कसं पाहणार आता तुम्ही? काय नाही, आपण आपल्या पद्धतीने आपला उमेदवार किती सक्षम आहे हे लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहे, किंबहुना लोकांपर्यंत ते पोहोचलेलंच आहे. कारण पंकज शेटचं काम बोलतोय आणि काम करणारे व्यक्तिमत्व म्हणलं तर आज कुठूनही कोपऱ्यातून सूर्य एकच नावाचा येतो, तो म्हणजे पंकज कनसे. त्याच्यामुळे ती अडचण काय आपल्याला राहिली असं मला वाटत नाही सर. पण जरी आता इथून पाठीमागचा इतिहास पाहिला आपण की नुसतं काम केलं तर नुसतं काम करूनही भागत नाही ना. लोकांना आता राजकारणाची दिशा आणि दशा होत चाललेली आहे. एकनिष्ठतेची व्याख्या कुठं राहिलेली नाही. तर मग मतदार नुसते कामावरती खुश होऊन मतदान करतील असं वाटतं का? 100% सर. कारण एकनिष्ठतेची जरी व्याख्या राहिलेली नसली तरी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या 2-3 वर्षामध्ये पंकज शेटचा जो बोलबाला चाललाय किंवा कामाची जी पद्धत चाललेली, जिथं शासकीय निधी एखाद्या रोडला जर 10 लाख रुपये लागत असेल तर पंकज शेटनी असे बरेचसे रोड केलेले मी पाहिलेले किंवा मी त्याचा साक्षीदार आहे. स्वतःची यंत्रणा लावून, स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे पॉकलिन असेल, हायवा वगैरे लावून किंवा स्वतःची खडी वगैरे आणून लोकांचे 10-10 लाख रुपयाचे रस्ते, ज्याला शासकीय निधीला 10 लाख रुपये लागले, ते रस्ते आजपर्यंत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत 70-80 वर्ष झालेत आता ते रोड झालेले नाही. ते रोड करण्याचं काम पंकज शेटने केले. मग त्याच्यावरती तुम्ही सांगा भावना पंकज शेटवर बसल का इतर लोकांवर बसल? त्याच्यामुळे एकनिष्ठतेपेक्षा कामाला लोक प्राधान्य 100% देतील. पण एक काळ असा होता निलेश की शरददादांनी पण खूप कामं केली होती, तरी पण शरददादाला जनतेने पाडलं होतं. बरोबर आहे सर. शरददादांनी कामं केली, शासकीय निधीच्या माध्यमातून शरददादांनी बरीच कामं केली सर. पण मला सांगा, एखाद्या कुटुंबाकडे किंवा एखाद्या वस्तीकडे जायला रोड नसेल आणि रोड शासकीय निधीची वाट बघत राहायची आणि शासकीय निधीची वाट न बघता स्वतःच्या पदर पैशाने जर एखाद्या माणसाने काम केलं असेल त्या माणसाला लोक विसरतील का? तुम्ही कुठे जा, आता मी माझ्या उदाहरणातली सांगतो. आमच्या कनशेमाळ्याचा रोड असेल, इथं गुंजाळमाळ्यातला एक रोड आहे, साकुरीची रोड आहे, रानमाळ्याचे रोड आहे. मी त्याचा साक्षीदार आहे सर. स्वतःच्या पदर पैशाने ते रोड करून दिलेत लोकांना.
अशी लोक कोणाच्या पैशा पाठी मागे पळणार नाही, काय नाही. ते लोक फक्त पंकज शेटला न विसरता पंकज शेट बरोबरच राहणार असं माझं वैयक्तिक मत नाही. तर लोकांचं सुद्धा तेच मत आहे का हा देवदूतच म्हणतात, पंकज शेट म्हणजे देवदूतच सध्याच्या परिस्थितीमध्ये. पैशाचा वापर होईल म्हणता सर पैशाचा वापर का नाही हो करावा? आता एवढे मोठे संस्थेचे मोठे पदाधिकारी ते किंवा मोठी संस्था त्यांच्या ताब्यात आहे, पैशाचा वापर 100% करणार. आजपर्यंत जे कार्यकर्ते त्यांच्यावर दिसत नव्हते, आता मी बेल्लेगावचं उपसरपंच पद भूषवलंय, मग या गावातल्या लोकांचा मला बऱ्यापैकी अनुभव आहे. आता ही जे लोक त्या शेळकी कुटुंबाबरोबर नव्हते ते आता मला 2-4 दिवसामध्ये दिसायला लागले. म्हणजे काही लोक अशी आहेत का दामके भूत, ते दाम असल्याशिवाय ते येणार नाही असं चित्र आतापर्यंत वाटत होतं. आणि त्या दिवशीच्या रॅलीमध्ये ते सिद्ध झाले काही दामके भूत तिथं दिसायला लागलेली. आणि इकडे जी यंत्रणा दिसती ना सर, ती निष्ठावंतांची यंत्रणा आहे. यांना काही पैशाची गरज नाही, काय नाही. हे निष्ठावंत म्हणून काम करतात हे कार्यकर्ते. इकडं तुम्हाला इकडच्या गटामध्ये किंवा पंकज शेट बरोबर एकही तुम्हाला पुढारी दिसणार नाही. सगळे कार्यकर्ते आणि निस्सीम कार्यकर्ते. त्याच्यामुळे पैशाचा किती वापर झाला तरी मतदान रूपी आशीर्वाद हा स्मिताताई पंकज कनसे, राजू शेठ पिंगळ आणि शांताराम शेठ दाते यांच्यावरतीच राहणार आहे आणि 100% राहणार आहे. जरी काही कार्यकर्ते त्यांच्यावर गेले असेल तरी मतदान हे पंकज कनसेंच्या मिसेसला म्हणजे स्मिताताईलाच होईल याची आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे सर. आता हे मशालीचा उमेदवार नाहीये इकडं, तर मशाल, तुतारी, घड्याळ तिन्ही पण एकत्र आहे, मग ती ताकद वाढली असं नाही वाटत? नाही सर, कशी काय ताकद वाढली म्हणता येईल? आता मला एक सांगा, मी पण मशालीचाच माणूस होतो, म्हणजे शिवसेनेचाच माणूस होतो. तुतारी आणि घड्याळ माझ्या आतापर्यंत डोक्याला लागलं नाही. मोहन शेट्टी तरी तुतारी बरोबर काम केलं, पण त्यांच्या नंतर लक्षात आलं का आता इकडं राहण्यात काही उपयोग नाही, कारण असं करताना आपली शिवसैनिकांना आपल्याला न्याय देता येत नाही. प्रत्येक वेळेस तुतारी दाबणं किंवा घड्याळ दाबणं हे करत असताना आपण आपले कार्यकर्ता घटवायचं काम करत चाललोय ना. मग हे न करता आपण आपल्या सेनेबरोबर राहिलो, म्हणजे धनुष्यबाणाबरोबर राहिलो आणि यांना किती वाटत असेल यांची ताकद वाढली तर तसं होणार नाही सर. मशालीचं मतदान हे सगळं 100%, कारण मी मशाली शिवसेनेचा माणूस आहे. मी कधी अजून मशाली तुतारीला किंवा घड्याळाला मतदान केलं नाही. याच विचाराचे आमचे बांधव आहेत ना जे दिसत आहेत आता मशाली बरोबर, ते सुद्धा येणाऱ्या कार्यकाळामध्ये धनुष्यबाणालाच मतदान करणार आणि धनुष्यबाणालाच विजयी करणार याची आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना खात्री सर. बेल्यातले जे काही पुढारी आहेत ते बऱ्यापैकी आता सगळे त्यांच्या समोर आहे असं तुमचं म्हणणं आहे, परंतु आता त्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे गेल्यावरती काय होईल? त्यांना एकवटू दे ना सर, एकवटलेच पाहिजे. नेहमी सच्चा माणूस एकटा दाखवला जातो समाजामध्ये. किती रडगाणं केलं आणि काय केलं. आता मी पाहिलं सर त्या दिवशी बाईट चालू झाल्या, कोण रडते कोण काय रडते. राजा भाऊचे आम्ही कार्यकर्ते, मोहन शेट्टी हे तर ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे सासरे बुवा हे ज्येष्ठ कार्यकर्ते. आता राजा भाऊ गेलेले जवळजवळ 5 वर्ष होत आलेले सर. राजा भाऊंच्या अंत्यविधीला आम्ही सगळेजण होतो. त्यावेळेस राजा भाऊंसाठी लढणारी ही मंडळी, आणि हे जर मतदानासाठी आज जर रडत असेल म्हणजे हे लढणारी माणसं नाहीये. रडून फक्त मतदान मिळवण्यासाठी राजाभाऊंची फक्त भावना, राजाभाऊंच्या कार्यकर्त्यांची भावना मिळवण्यासाठी हे रडगाणं चाललेले. रडले म्हणजे राजाभाऊंचे कार्यकर्ते त्यांना मतदान देणार नाही, कारण 5 वर्षानंतर आत्ताच हे रडायला लागलेले. आता धोंडीभाऊ शेटच्या तिथं जाऊन लोक रडायला लागली. काही लोक रडतात मतदानासाठी. धोंडीभाऊ शेट्टी पण रडणारा माणूस नव्हता, लढणारा माणूस होता. त्यांच्याजवळ गेले आणि हे जर रडले तर त्यांच्या स्वर्गातूनही धोंडीभाऊ शेट असतील, रामूदादा असतील किंवा आपले राजाभाऊ असतील, हे यांना आशीर्वाद देतील का? रडणाऱ्या माणसाला राजाभाऊ किंवा धोंडीभाऊ शेट किंवा रामूदादा आशीर्वाद देतील का? ते कायम लढणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहिलेली तिन्ही व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे लढणारं व्यक्तिमत्व हे स्मिताताई पंकज कनसे, राजू शेठ पिंगळ, शांताराम शेठ दाते आणि यांच्या पाठीशी उभे असणारे पंकज शेठ कनसे आहे, शरददादा सोनवणे आहे तालुक्याचे आमदार. या लढणाऱ्या व्यक्तिमत्वांना या तिन्ही मान्यवरांचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. ही जनभावना माझी नव्हे तर इथंभूत सगळ्या कार्यकर्त्यांची बेल्ले गावामध्ये एकच चर्चा आहे, रडणाऱ्या माणसाला कोणीही मतदान करणार नाही. कारण रडणारा माणूस हा गाव कशाचाच विकास करू शकत नाही. लढणारा माणूस फंडे आणू शकतो, लढणारा माणूस कोणाबरोबर भांडू शकतो, लढणारा माणूस कोणाला न्याय देऊ शकतो. त्याच्यामुळे लढणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे जर कोण राहणार तर ही सगळी झेडपी गटातली जनता राहणार याची खात्री सगळ्यांना आहे आणि आम्हाला सुद्धा ती खात्री आहे.